राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रिय ग्राहकांनो, आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस। जीवनभराची साथ, जीवनानंतरही मदतीचा हात। इथे सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम सर्व्हिस, वाहनांचे इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, प्रॉपर्टी, शॉप, हाऊसिंग सोसायटी, बिल्डिंगचे इन्शुरन्स, LIC, म्युच्युअल फंड, पेन्शन प्लस, चाइल्ड एज्युकेशन प्लॅन्स, टॅक्स सेव्हिंग प्लॅन, आरोग्य विमा, अपघात विमा असे सर्व प्रकारचे इन्शुरन्स आणि प्लॅन्स एकाच ठिकाणी। ना नफा ना तोटा या तत्वावर कामे करून सर्व्हिस दिली जाईल। तर मग आजच संपर्क साधा फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस। आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग, बोटा बायपास रोड, श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, बोटा, तालुका संगमनेर। संपर्कासाठी प्रोप्रायटर सचिन फापाळे। संपर्क क्रमांक 95 27 44 09 46 आणि 95 27 44 09 64। मी इंजिनियर संतोष फापाळे। उद्या 2 तारखेला कुरकुटवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आणि पठार भागाच्या वतीनं आपला राज्यमार्ग क्रमांक 21 बोटा ते राजूर या राज्यमार्गाची जी दुरावस्था झाली आहे त्यासाठी या ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन हे केलेलं आहे। तर ह्या आंदोलनासाठी सर्व ग्रामस्थांनी पठार भागातील पंचक्रोशीतील जाचकवाडी असेल, बेलापूर असेल, कुरकुटवाडी असेल, बोटा असेल, या सर्व गावातील ग्रामस्थांनी या आंदोलनाला येऊन ह्या तरुणांनी जे अतिशय कौतुकास पात्र असं काम केलेलं आहे, या आंदोलनाला येऊन या शासन आणि प्रशासनाला जाग येण्यासाठी आणि या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी यावं अशी मी विनंती करत आहे। दुसरी गोष्ट ही आहे राज्यमार्गाची अवस्था। राज्यमार्ग म्हणजे आपल्या जिल्ह्याला जोडणारा मार्ग, राज्यमार्ग म्हणजे आपल्या राजधानीला जोडणारा मार्ग, राज्यमार्ग म्हणजे आपल्या सर्व प्रमुख शहरांना जोडणारा मार्ग। आपल्या ह्या राज्यमार्गाची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे। याला प्रमुख कारण म्हणजे इथलं शासन आणि प्रशासन। 4 वर्षापूर्वी ह्याच मागणीसाठी विकास क्रांती सेनेच्या वतीने इथं खूप मोठं आंदोलन चालू झालं होतं। 55 किलोमीटर पायी ह्या पठार भागातील कार्यकर्ते चालले होते। त्या आंदोलनाला कुठलीही आजपर्यंत दखल घेतलेली नाही। त्याच्या अगोदर पण अनेक वेळा अशी निवेदनं सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेली आहेत, त्याच्यावर सुद्धा कुठली आंदोलन झाले नाही। त्यामुळं हे जे आता रास्ता रोको आंदोलन होत आहे याला पूर्णपणे जबाबदार इथलं ह्या अकोले तालुक्यातील शासन आणि प्रशासन आहे। तरी मी माझ्या माध्यमातून या अकोले तालुक्यातील शासन आणि प्रशासनाला विनंती करतो की त्वरित या रस्त्याची देखभाल दुरुस्तीच्या माध्यमातून म्हणा किंवा अन्य कुठल्या माध्यमातून या रस्त्याची दुरुस्तीचं काम त्वरित चालू करावं अशी मी विनंती करतो। माझ्या जाचकवाडी ग्रामस्थांच्या वतीनं तसेच विकास क्रांती सेनेचा भक्कम पाठिंबा या आंदोलनासाठी राहील। तरी उद्या सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावे अशी मी विनंती करत आहे। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।